ओम नमो नारायण. कृष्णं वंदे जगद्गुरु. आज भगवद्गीतेचा 18वा अध्याय पूर्ण होत आहे. 18 अध्याय गीता म्हणताना मला आणि प्रत्येक अध्यायाचं निरूपण करताना डॉक्टर सौ अविता कुलकर्णी यांना जो अपार आनंद झाला आणि जे अत्यंत समाधान मिळालं ते शब्दात व्यक्त होणं शक्य नाही. मला ज्यांनी भगवद्गीता शिकवली त्या सौ मंजिरी फडके यांचा मी अत्यंत ऋणी आहे. त्यांनी अनेक जणांना अत्यंत निरपेक्ष भावनेने भगवद्गीता शिकवली. आपण सर्व रसिकांनी श्रोत्यांनी आमचा एक एक अध्याय गोड मानून घेतला आणि त्यावर आपल्या उत्तम अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. त्याबद्दल आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो. ओम नमो नारायण. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री परमात्मने नमः. अथ 18 अर्जुन उवाच सन्न्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. श्रीभगवानुवाच काम्यानां कर्मणान्यासं सन्न्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः. यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिति चापरे. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम. त्यागो हि पुरुषव्याघ्रत्रिविधः सम्प्रकीर्तितः. यज्ञदानतपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. नियतस्य तु सन्न्यासः कर्मणो नोपपद्यते. मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत्. सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन. सङ्गं त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः. न द्वेष्टकुशलं कर्म कुशलेनानुषज्यते.
त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी सत्यागीत्यभिधीयते अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलं भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु सन्न्यासिनां क्वचित् पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् अधिष्ठानं तथा कर्ता करणै च पृथग्विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् शरीरवाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः पश्यत्यकृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना करणं कर्म कर्ते त्रिविधः कर्म संग्रहः ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम् पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नानाभावान् पृथग्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम् यत्तु कृत्स्नवदेकस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम् अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतं नियतं सङ्गरहितमरागद्वेषतः कृतम् अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्विकमुच्यते यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासन् तद्राजसमुदाहृतम् अनुबन्धं क्षयं हिंसा मनवेक्ष च पौरुषम् मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते मुक्तसङ्गो नहं वादी धृत्युत्साहसमन्वितः सिद्ध्यसिद्ध्यो निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजसः
परिकीर्तितः अयुक्तः प्राकृतस्तब्धः शठो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय प्रवृत्त्यै च निवृत्त्यै च कार्याकार्ये भयाभये बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन फलसंगेन फलाकांक्षी धृतिः सा पार्थ राजसी यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम् तत्सुखं सात्विकं प्रोक्तमात्म बुद्धिप्रसादजम् विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रे मृतोपमम् परिणामे विषमिव तत्सुखं राजसंस्मृतम् यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थन् तत्तामसमुदाहृतम् न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः शमोदमस्तपश्शौचं क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्मस्वभावजम् शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम् दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्मस्वभावजम् कृषिगौरक्षवाणिज्यं वैश्यकर्मस्वभावजम् परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु
यत्तः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः नैष्कर्मसिद्धिं परमां सन्न्यासेनाधिगच्छति सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिर्लभते परां भक्त्या मामभिजानाति यावान् यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहङ्कारं न श्रोष्यसि विनङ्क्षसि यदहङ्कारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्वान्नियोक्ष्यति स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत् ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्यसि शाश्वतम् इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैष्यसि सत्यं
अत्यन्ते प्रतिजाने प्रियोऽसि मे। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। इदं ते न तपस्काय न भक्ताय कदाचन, न चाशुश्रूषवे वाच्यं न च मायोऽभ्यसूयति। य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति। भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैष्यत्यसंशयः। न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः। भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि। अध्येषते च य इमं धर्म्यं संवादमावयोः। ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टस्यामिति मे मतिः। श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः। सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्। कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा। कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय। अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत। स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव। संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणं। व्यासप्रसादाच्छ्रुत्वान् एतद् गुह्यतमं परं। योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयतः स्वयं। राजन् संस्मृत्य संवादमिममद्भुतं। केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः। तच्च संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः। विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः। यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नाम 18ोऽध्यायः। अध्याय 18. 17व्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला 3 प्रकारच्या श्रद्धेचे वर्णन करून सांगितले. आता अर्जुन या अध्यायात संन्यास आणि त्याग यांचे तत्व जाणू इच्छितात. भगवंत अर्जुनाला प्रथम त्यागाविषयी सांगतात. यज्ञ, दान, तपरूप कर्मांचा त्याग करू नये. ही अवश्य करावीत, पण ही कर्मे संपूर्ण आसक्ती आणि फलाचा त्याग करून केली पाहिजे. नियत कर्मांचा कधी त्याग करू नये असे भगवंत सांगतात. बली वैश्वदेव करणे, अतिथी आला तर अन्न पाणी देणे, श्राद्ध तर्पणाचे दिवशी ब्राह्मण भोजन करविणे, दक्षिणा देणे, वर्णाश्रमानुसार सकाळ संध्याकाळ संध्या करणे इत्यादी कर्मांचा त्याग कदापि करता कामा नये.
या कर्मांचा त्याग करणे म्हणजे तामस त्याग होय. राजस माणसाला कर्म करताना शारीरिक कष्ट वाटतात. शास्त्र धर्म पालनात त्याला दुःखाचा अनुभव येतो. म्हणून तो कर्तव्य कर्म करायचे सोडतो. त्यागाचे फल तर शांती आहे, पण राजस माणसाला त्याग करूनही शांती मिळत नाही. उलट त्यामुळे आळस, प्रमाद इत्यादी दोष घडत राहतात. जो केवळ कर्तव्य म्हणून कर्म करतो, फलाचा त्याग आणि कर्माची आसक्ती सोडतो, तोच सात्विक त्याग आहे. देश, काल, वर्ण, आश्रम परिस्थितीनुसार वाट्याला आलेले कर्म नियत कर्म म्हटले जाते. ती कर्मे आळस, प्रमाद, उदासीनता टाकून करावीत. शास्त्रविहित शुभकर्मे जी फलाच्या कामनेने केली जातात आणि शास्त्र निषिद्ध पापकर्मे ही दोनही कर्मे अकुशल कर्मे आहेत. या अकुशल कर्मांमुळे पुनर्जन्म किंवा पापयोनी हे परिणाम भोगावे लागतात. खरा साधक या अकुशल कर्मांचा त्याग तर करतोच, पण द्वेष करत नाही. विवेकपूर्वक खरा त्याग करतो. तो द्वेषाचाही त्याग करतो. शास्त्रविहित कर्मे जी आसक्ती आणि फलाची आशा त्यागून केली असतात, ती कुशल म्हटली जातात. कुशल कर्म करताना जो आसक्ती ठेवीत नाही किंवा अकुशल कर्मांच्या त्यागात द्वेषही ठेवीत नाही, तोच खरा त्यागी आहे. कर्मफलाचा त्याग न करणाऱ्या माणसाला कर्मांची इष्ट, अनिष्ट आणि मिश्र अशा 3 प्रकारची फले मृत्यूनंतरही मिळतात. मात्र कर्मफलाचा त्याग करणाऱ्यांना कोणतेच फळ मिळत नाही. अर्थात ते फल त्यांना भोगावे लागत नाही असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरते. कारण ते आपल्यासाठी काहीच करत नाहीत. सर्वभूत हिते रताः असे ते असतात. त्यांच्या सर्व क्रिया संसाराच्या प्राणीमात्रांसाठी आणि त्यांच्या हितासाठी होत असतात. हे त्यागी म्हणजेच संन्यासी किंवा सांख्ययोगी असतात. ते निर्लिप्त असतात. अर्जुनाने सांख्यांचे तत्व विचारले आहे. म्हणून भगवंत सांख्य सिद्धांतानुसार संपूर्ण कर्मांच्या सिद्धीची 5 कारणे सांगतात. ती 5 कारणे म्हणजे अधिष्ठान, कर्ता, करण, क्रिया आणि दैव. या 5 कारणांशिवाय कोणतेही कर्म होऊच शकत नाही. प्रत्येक कारण बघूया. अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे शरीर किंवा स्थान. कर्ता म्हणजे स्व नाही, प्रकृतीच क्रिया करीत असते, तीच कर्ता असते. करणंच पृथ्वीदम म्हणजे हात, पाय, वाणी, उपस्थ, पायू ही 5 कर्मेंद्रिये, कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक ही 5 ज्ञानेंद्रिये, असे 10 बहिःकरण आणि मन, बुद्धी, अहंकार हे 3 अंतःकरण. अशी एकूण 13 करणे आहेत. ही करणे क्रिया करण्याचे साधन आहेत. साधने आहेत, पण क्रिया केलीच जाणार नाही तर कर्मसिद्धी होऊ शकत नाही. म्हणून चेष्टा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया हे 4थे पद आहे आणि 5वे पद दैव हे आहे. कर्ता आपापल्या संस्कारानुसारच क्रिया करतो, म्हणून दैव हे पद आहे. आणि प्रत्येक इंद्रियांच्या देवता असतात,
त्यासाठीही हे दैवपद आहे. शरीर, वाणी, मन यांच्याद्वारा करता शास्त्रविहित किंवा निषिद्ध असे कोणतेही कर्म करेल, पण जर तो स्वतःला कर्ता मानेल तर तो दुर्मती समजावा. सर्व क्रिया प्रकृतीकडूनच होतात, पण कर्तृत्वाभिमानाने कर्मसिद्धी तर होते, पण कर्मसंग्रह होतो. म्हणून सांख्य योगाच्या अनुसार जी काही कर्मे होतात ती सर्व 5 हेतूनेच होत असतात, आपल्या स्वरूपाने नव्हे. अहंकाराने मोहित होऊन मनुष्य स्वतःलाच कर्ता मानतो. जो विवेकाने स्वतःला कर्ता मानत नाही त्याला स्वतःच्या शुद्ध स्वरूपाचा अनुभव येतो. त्रिगुणात्मक पदार्थांमध्ये ज्ञान, कर्म, कर्ता यांचे गुणांच्या भेदाने 3 प्रकार होतात. जो विकारी वस्तूंमध्येही एका निर्विकार तत्वालाच पाहतो त्याचे ज्ञान सात्विक आहे. जो मनुष्य विविध प्राणी, मनुष्य, देवता इत्यादींना आकृती, स्वभाव, नाम, रूप, गुण यांना अनुसरून वेगळेपणाने मानतो तो राजस ज्ञानाचा असतो. आणि तामस ज्ञानाचा माणूस आपल्या पांचभौतिक शरीरालाच आपले स्वरूप समजतो. आता सात्विक, राजस, तामस कर्मे पाहू. वर्णाश्रमानुसार शास्त्रविहित आणि फलाचा त्याग करून केलेले कर्म कर्तृत्वाभिमान रहित होते, ते सात्विक कर्म सांगितले आहे. फलाचे उद्दिष्ट ठेवून केलेले कर्म ते राजस म्हटले आहे. निषिद्ध कर्म ज्यातून दुसऱ्याची हानी होईल, हिंसा होईल, ते तामस कर्म म्हटले आहे. आता सात्विक, राजस, तामस करता असतो ते पाहू. जो राग रहित, अहंकार रहित, धैर्य आणि उत्साहयुक्त असतो, निर्लिप्त असतो, तो सात्विक करता असतो. जो कर्माच्या फलाची इच्छा करतो, आसक्त असतो, विकारी असतो, भोगप्रिय असतो, तो राजस करता असतो. आणि जो कृतघ्न, आळशी, विषादी, दीर्घसूत्री, हट्टी, शास्त्रांचे ज्ञान नसलेला असा जो असतो तो तामस करता असतो. याच गुणांनुसार बुद्धीचे आणि धृतीचे 3 भेद सांगितले आहेत. जी बुद्धी कर्तव्य अकर्तव्य, प्रवृत्ती निवृत्ती, भय अभय, बंधन मोक्ष हे जाणते ती सात्विक बुद्धी. जी बुद्धी धर्म अधर्म, कर्तव्य अकर्तव्य जाणत नाही ती बुद्धी राजसी समजावी. आणि जी बुद्धी अधर्मालाच धर्म मानते, चांगल्याला वाईट मानते, म्हणजे संपूर्णतः उलट मानते, ती तामसी बुद्धी समजावी. आता धृतीचे 3 प्रकार पाहू. धृती म्हणजे धारणा शक्ती. धृतीमुळेच बुद्धी आपल्या निश्चयावर दृढ राहू शकते. आपली मान्यता, सिद्धांत, विचार यामुळेच दृढ राहतात. मनात राग द्वेष रहित चिंतन होणे, इंद्रियांचे संयमन होणे, विषयात प्रवृत्ती आणि विषयापासून निवृत्ती हे योग्य प्रकारे कळणे, ही धृती जी असते ती सात्विक असते. आसक्तीपूर्वक भोग भोगणे, धनाचा संचय करीत राहणे, ही धृती राजसी समजावी.
जो माणूस भय, चिंता, निद्रा, घमेंड यांना कधीच सोडत नाही, त्याची धृती तामसी असते. भगवंतांनी पुढे 3 प्रकारचे सुख सांगितले आहे. अभ्यास, चिंतन, श्रवण, मनन करण्याकडे ज्यांचा कल असतो, सांसारिक सुखोपभोग महत्वाचे न मानता जो परमात्म्यात बुद्धी विलीन करतो, तो सात्विक सुखी असतो. राजस सुख कोणते? तर विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने जे मिळते. ज्यांना अभ्यास करायचा नसतो त्यांना आरंभी सुख मिळाल्यासारखे तर वाटते, पण त्याचे परिणाम मात्र विषासारखे ठरतात. आसक्तीमुळे दुःख वाटायला येते. तो अनुकूलतेत खुश किंवा प्रतिकूलतेत तो नाखुश असतो. तो राजसी सुख असणारा असतो. तमोगुणी मनुष्य आळसात आयुष्य व्यर्थ घालवतो. त्याला निद्रा, प्रमाद, आळस याने वरकरणी सुख मिळते. ते तामस सुख होय. पण भगवंत म्हणतात, वास्तविक सुख तर प्रकृतीजन्य पदार्थांशी सर्वथा संबंध विच्छेद झाल्यानेच होतं. पारमार्थिक उन्नती इच्छिणाऱ्यांनी या सुखाशी संबंध विच्छेद करणे आवश्यक आहे. कारण प्रकृतीजन्य प्रत्येक वस्तू ही त्रिगुणांची आहे. राजस तामस तर नावच नको, पण सात्विक आसक्ती ही बंधनकारक आहे. पुढे भगवंत कोणत्या कर्मासाठी, कोणत्या वर्णासाठी कोणते कर्म नियत कर्म आहे आणि ते कसे करावे ते सांगतात. स्वभावापासूनच उत्पन्न झालेल्या 3 गुणांच्या द्वारा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे विभागली आहेत. मनुष्यात जशा गुणवृत्ती असतात तशी तो कर्मे करतो. वेदशास्त्र, पुराण इत्यादींचे अध्ययन, अध्यापन, शम, दम, शांती, सरळता, परमात्म्याविषयीची आस्तिकता ही ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत. शूरवीरता, धैर्य, प्रजापालन, युद्धात पाठ न दाखवणे, शासन, दान इत्यादी क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत. शेती करणे, गायींचे रक्षण, शुद्ध व्यापार ही वैश्यांची स्वाभाविक कर्मे, तर 4ही वर्णांची सेवा करणे हे शूद्राचे स्वाभाविक कर्म आहे. आपल्या कर्मांद्वारेच परमात्म्याचे पूजन करून मनुष्य सिद्धीला प्राप्त होऊ शकतो. त्यात चुकून काही दोष जरी उत्पन्न झाले तरी हताश होऊ नये. पुढे भगवंत सांख्ययोगी कसा असतो तेही वर्णन करतात, जेणेकरून आपल्याला त्याचे कडून आदर्श वस्तुपाठ मिळेल, यासाठीच हे वर्णन असावे. आसक्तीरहित, स्पृहारहित, अंतःकरणाने शुद्ध असलेला, विशुद्ध बुद्धीचा, इंद्रियांचे दमन केलेला, एकांत सेवन करणारा, अहंकार रहित, ध्यान योग परायण असा ज्ञानी ब्रह्मप्राप्तीला प्राप्त होतो. तो कशाने शोकही करत नाही आणि द्वेषही करत नाही. प्राणीमात्रांच्या ठिकाणी समभाव बाळगतो. सर्व कर्मरत असून सुद्धा तो भगवंताचा आश्रय घेतो आणि म्हणूनच भगवंताच्याच कृपेने अविनाशी पदाला प्राप्त होतो. म्हणून भगवंत म्हणतात, हे अर्जुना, चित्ताने सर्व कर्म मलाच अर्पण कर, मतपरायण हो आणि समतेचा आश्रय घे. अहंकाराचा आश्रय घेऊन युद्ध करणार नाही हा तुझा निश्चय अयोग्य आहे.
कारण तू क्षात्र प्रवृत्तीचा आहेस. म्हणून तू धर्ममय युद्ध केल्याशिवाय राहू शकणार नाहीस. भगवंत येथे अर्जुनाला अभय देत आहेत. ते म्हणतात, सर्व धर्मांचा आश्रय सोडून, अर्थात काय करावे वा काय करू नये हे सुद्धा सर्व सोडून केवळ मलाच शरण ये. मी तुला संपूर्ण पापातनं मुक्त करीन, चिंता करू नकोस. अर्जुनाने धर्माचा निर्णय भगवंतावरच सोडला. अशा शरणागत भक्ताला, अर्जुनाला स्वतःसाठी काही करायचे असे शिल्लकच राहिले नाही. त्यांनी स्वतःलाच भगवंताला अर्पण केले. आता करणे करविणे याचा सर्व भार भगवंतावरच. अर्जुन म्हणाला, हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नष्ट झाला आहे. मी संदेहरहित आहे. मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. स्मृती प्राप्त होणे ही पण भगवंताचीच कृपा आहे. भगवंतांना सम्मुख झाल्यानेच स्मृती प्राप्त होते. संसाराशी संयोग मानणे ही विस्मृती आहे. संसाराशी वियोग मानणे हीच स्मृती होय. तदनंतर संजय धृतराष्ट्रास म्हणतात, जेथे भगवंत म्हणजे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण जेथे आहेत आणि जेथे गांडीव धनुर्धारी अर्जुन आहेत, तेथेच श्री, विजय, विभूती आणि अचल नीती आहे. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवन नामाच्या उच्चारणासह मोक्ष संन्यास योग नावाचा 18वा अध्याय पूर्ण झाला. श्री कृष्णार्पणमस्तु. हरिओम तत्सत.